रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख आले हो साजू सुख झाले हो साजनी विठ्ठल भरावा विठ्ठल झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल भरावा विठ्ठल भरावा माधव भरावा माधव विठ्ठल भरावा विठ्ठल विठ्ठल
कोंडू कोंडू धरी न जीवे हो कोंडू कोंडू धरी न जीवे मुखे वर्णी तुझे गुण नाम येणे मुखे वर्णी तुझे गुण नाम येणे मुखे वर्णी तुझे गुण नाम येणे वर्णी तुझे गुण नाम याची माझ प्रेम देवा याची माझ प्रेम देवा याची माझ प्रेम देवा याची माझ प्रेम देवा डोळे भरून या पाहिन तुझे मुख डोळे भरून या पाहिन तुझे मुख डोळे भरून तुझे मुख डोळे भरून पाहून तुझे मुख याची मज सुख देई देवा 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 कान भरून या ऐकन तुझी कीर्ती कान भरून या ऐकन तुझी कीर्ती कान भरून या ऐकन तुझी
विश्रांती देई देवा हेची मला विश्रांती देई देवा हेची मला विश्रांती देई देवा वाही रंगी टाळी नाचीन उदास 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 वाहेला तो धारण रोमास वाहेला तो धारण दास वाहेला तो धारण दास वाहेला तो धारण दास हृदय हातास पाया सोग हृदय हातास पाया सोग हृदय हातास पाया सोग तुका म्हणे माझा सकळ देह भाव तुका म्हणे माझा सकळ देह भाव तुका म्हणे माझा सकळ देवा भाव तुका म्हणे माझा सकळ देवा भाव पुरोजनी काय यास काही पुरोजनी ठाव यास काही ओढिया मान वाज पावे ओढिया वाज पावे डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख तुरे बोलिया बाई तुझे वाट तुरे बोलिया बाई तुझे सुख तुरे बोलिया बाई तुझे वाट तुरे बोलिया बाई तुझे सुख पुण्यगाव बोले हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामेश्वर भगवान की जय विश्वनाथ बाबा की जय विठ्ठल बाबा की जय अण्णा महाराज की जय अप्पा महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु महाराज की जय सदा भवानी दायनी सन्मुख रहे गणेश पांचों देव रक्षा करे ब्रह्मा विष्णु महेश नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा नमो आद्य रूपा अनंता परेशा नमो मंगला मंगल कैलहारी नमो तत्कृपा पूर्ण दोषानिवारी महायोग पीठे तदेवी मरध्याम वरम पुंडरीकाय दातमुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकर्णं परमलिंगं भज पाण्डुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण
संवादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंगवू चित्तासी आपुलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदे प्रदेशम् विनिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ता वै नमो त्रिभुवन पावनी आदरे जननी देवाचिया नमिला गणपती माऊली सारजा नमिला गणपती माऊली सारजा नमिला गणपती माऊली सारजा माऊली सारजा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया अपुल्या स्तुतीला यावी मती अपुल्या स्तुतीला यावी मती अपुल्या स्तुतीला जावी मती अपुल्या स्तुतीला जावी मती गुरुराया मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला प्रथमै गुरु को शीश नवाओ हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जही जपत पुरारी मंगल भवन अमंगल हारी द्रवहु तो दशरथ अजीर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाहि राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे म्हणता शिवनाम ज्ञान माझे क्रोधधाम भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपी जिनके पद वंदन करू ना सत्विघ्न अने चराचरात अदृश्य रूपान वास करणारे गुरु देवता अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा भगवान सदाशिव भगवान गोपाल कृष्ण भगवान श्री सीताराम जी राम भक्त हनुमान जी माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई संत महंत अनंत ज्ञानी भक्तिमती माता प्रभुप्रिय सज्जन सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन करतो। भगवंताच्या असीम कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि संपूर्ण आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं किती वर्ष आहे 33व्या वर्षाला आपण आज सुरुवात करत आहोत। अखंड नाम संकीर्तन सप्ताह तथा भागवत ज्ञानयज्ञ। मला आपल्या गावाचं कौतुक करावंसं वाटतं की आपण 33 वर्षापर्यंत म्हणजे तिसऱ्या तपाच्या आता जवळ आलो आपण। 12 वर्षाचं एक तप 36 वर्ष झाले म्हणजे 3 तप आपले पूर्ण होतील आणि असा हा अव्याहत भक्ती प्रवाह आपण सुरू ठेवला याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो। देवरा स्वर्गीय वैकुंठवासी आचार्य देवराप्पा महाराज यांनी या ठिकाणी मला आणलं, तुमचं दर्शन घडलं, तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि इथे त्यांनी तुमची व्यवस्था लावून ते आपल्या निज धामाला निघून गेले। ही दुःखाची गोष्ट आहे। या ठिकाणी जो येतो त्याला जावंच लागतं आणि ते मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले होते, गेले म्हणजे त्यांना काही जन्म मरण नाही, ते तर मुक्त झाले। पण तुमच्या व्यवस्थेसाठी त्यांनी माझी या ठिकाणी योजना केली आणि तुमची सेवा करायची मला संधी मिळाली। या ठिकाणी आता आपण श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ करत आहोत। श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ म्हणजे या ठिकाणी या भागवताच्या माध्यमातून 3 गोष्टी प्राप्त होतात आपल्याला। भक्ती मिळते, ज्ञान मिळते आणि वैराग्य मिळते। काही ग्रंथांमधून फक्त भक्ती मिळते, ज्ञान वैराग्य मिळत नाही। आणि ज्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य नाही ती भक्ती ही वांजुटी आहे, भक्ती ही माता आहे आणि ज्ञान आणि वैराग्य हे तिची मुलं आहे। काही ग्रंथांमधून फक्त ज्ञान मिळतं, भक्ती मिळत नाही। ते ज्ञान म्हणजे अनाथ आहे, आई विना अनाथ आहे ते। पण या भागवत ग्रंथातून भक्तीही मिळते, ज्ञानही प्राप्त होते आणि वैराग्यही प्राप्त होते आणि या तिन्हीची गोष्ट आवश्यकता जीवनामध्ये आहे। उदक निधान्य झाल्या घडे पाक, उदक निधान्य झाल्या घडे पाक, उदक निधान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामान, एका विन एक कामान, एका विन एक कामान, एका विन एक कामान, देहाच्या निरासे पाविजे आठाया, देहाच्या निरासे पाविजे आठाया, जगाच्या पायी पाहिले राजा, जगाच्या पायी पाहिले राजा। ज्याप्रमाणे
माऊलींनी तुकोबारायांनी उदाहरण दिलं. उदक पाहिजे, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे आणि अग्नी पाहिजे तेव्हा स्वयंपाक होतो. त्याच रीतीनं भक्ती आणि ज्ञान वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी पाहिजे. आणि ह्या तिन्ही गोष्टी कोणाजवळ पाहिजे? भक्ताजवळ पाहिजे. भगवंतानं तुम्हा आम्हाला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिला. हा नरदेह आपल्याला सहजासहजी प्राप्त नाही झाला बाबा. आपण या नरदेहाच्या प्राप्तीसाठी खूप लांबून आलो. किती लांबून आलो? दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते हेची कारण. फार लांबून आलो. 84 लाख शेवणीचे फेरे फिरत फिरत आलो. आणि अतिशय दुर्लभ असा देह आपल्याला भेटला. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना. मध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही क्षण भंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. सकळ देहा माझी पहाओ, अति दुर्लभ मनुष्य देहो, त्याच्या प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्लभ. फार कठीण आहे नरदेह भेटणं. तुम्हा आपल्याला हात भेटला तरी काही लोकांना आम्ही माणूस आहे याचा विसर पडला. याचा विसर पडला म्हणून त्या माणसांना सांगावं लागतं, बाबा माणसासारखा जग, माणसासारखा खाय, माणसासारखा बोल, माणसासारखा बस. ते फक्त दिसायला माणसासारखे दृश्यंते पुरुषाकारः पुरुषा खलु दुर्लभः. माणसाच्या आकाराचे ते प्राणी आहेत. आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी, त्यांना माणूसपणाची जाण करण्यासाठी संत महात्मे अवताराला येतात आणि त्यांना सांगतात, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण.
तारी नारायण मनुष्य पाणी तारी सांगे नारायण मनुष्य पाणी तारी सांगे नारायण आणि या माणूसपणाला जाणून बाबा हो तुम्ही भगवंताची प्राप्ती करा. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक हो विठ्ठलाची एक देखल्या. तुम्ही जर त्या भगवंताचं दर्शन नाही घेतलं ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, मरावं लागेल. आणि त्याच्यासाठी साधू संत महात्मे असा उपक्रम राबवतात. ज्ञानेश्वरी पारायण यज्ञ, भागवत महायज्ञ, रामकथा, शिवमहापुराण. या ठिकाणी हे श्रीमद भागवत महापुराण या माध्यमातून आपल्याला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे प्राप्त होणार आहे. मी तुम्हाला वचन देतो, पण तुमच्याकडून मला एक अपेक्षा आहे. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडे. गुरु महाराजांनी मला जे काही दिलेलं आहे, त्यांच्या कृपेनं मला जे काही प्राप्त आहे ते सर्व देण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासाठी लक्ष द्यायचं आहे, एकाग्र चित्ताने. कसं लक्ष द्यायचं आहे विद्याबाई? शेजारच्या बाईशी जर भांडण झालेलं असलं आणि तिच्या घरी कोणी आलं आणि ती जर आपल्याबद्दल बोलत असली तर आपण भिंतीला कान लावून जसं ऐकतो, किती एकाग्रतेने ऐकतो, काय म्हणते माझ्याबद्दल, तितक्या एकाग्रतेनं ही कथा ऐकायची. म्हणजे निश्चितच तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. आणि तुम्ही जर कथेत बसलेले आहे, देहानं शरीरानं बसलेले आहे, पण तुमचं चित्त जर इथे नसेल, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भूमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाही निर्मळ जीवन काय करील सावन, काय करील सावन, काय करील सावन. नाही निर्मळ जीवन काय करील सावन, काय करील सावन, काय करील सावन. चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. जेथे बुद्ध शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. जेथे बोध करील काही तेथे बोध करील काही. वैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. जेथे बोध शुद्ध नाही तेथे बोध करील काही. कपडे स्वच्छ धुण्यासाठी ज्याप्रमाणे चांगल्या पाण्याची गरज आहे, एरियल सारख्या पावडर मध्ये कपडे भिजवले भागवत महाराज आणि ऑइल मिल मधून निघणाऱ्या गटारीच्या पाण्यानं ते कपडे आपण धुतले, कधी चांगले होतील, कधी स्वच्छ निघतील. तसं आपण कितीही गुरु महाराजांनी, भागवत वक्त्यांनी कितीही तुम्हाला जीव तोडून ज्ञान सांगितलं, पण जर तुमचं चित्त ठिकाणा नसलं, एरवी तरी पंडू सुता अंतर्शुद्ध नसता बाह्य कर्म सर्वता विटंब. मृत जैसा शृंगारीला गाढव कीर्ती नारीला कडू दुनिया मागीला. मुर्दा किती शृंगार केला म्हणजे त्याला साजेल, आनंद होईल. गाढवाला किती गंगेचं स्नान घातलं म्हणजे तो का घोळामध्ये नाही. त्याप्रमाणे अंतर्शुद्ध जर नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे. म्हणून सर्वांना एकच विनंती आहे माझी, हात जोडून पाया पडून, की आपण
एकाग्र चित्तानं कथा ऐकायची. एकाग्र चित्त करण्यासाठी आपण एक वेळ भगवंताच्या नामाचं गजर करून नंतर भागकथेला सुरुवात करू. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरि 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 बोल. 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 जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एका ठिकाणी एकत्र आले. त्यांनी 1000 वर्षाचं सत्र उभं केलं. आपण जसं 7 दिवसाचा आपला सप्ताह ठेवला तसा त्यांनी 1000 वर्षाचा भगवत धर्माबद्दल अनेक ग्रंथांचं, अनेक विचारांचं, अनेक ज्ञानाचं असं सत्र तयार केलं. एक एक वक्त्याकडून ते कथा ऐकायला लागलेत. शौनकादिक ऋषी ते सर्व एका ठिकाणी एकत्र आले असताना त्या ठिकाणी सूत महाराज आले. सूत महाराज वयाने कमी होते. हे सर्व ऋषी मुनी ब्राह्मणांच्या कुळामध्ये जन्माला आलेले होते. पण सूत महाराज मात्र एका नीच कुळामध्ये जन्माला आले. तरी सुद्धा सूत महाराज आल्याबरोबर सर्व ऋषी मुनी उठून उभे राहिले. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावो तरी वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती सांभाळावो तरी वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती पावलो सांभाळावो तरी वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती पावलो सांभाळावो तरी वाढले अंतरी प्रेम सुख. संधी पावलो नकोरी विश्रांती पावलो. सूतजी आले, सर्वांनी
नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. सूत महाराज वयानं लहान आहेत आणि जन्मानही खालच्या दर्जाच्या योनीमध्ये म्हणजे खालच्या जातीमध्ये जन्माला आले. तरी पण त्यांना ब्राह्मण मोठमोठे ऋषी मुनी साष्टांग दंडवत घालतात. कारण काय? विद्वान सर्वत्र पूज्य. संत बीज पलटे नहीं, बीजे जुग अनंत. ऊंच नीच घर जन्म लेवे, फिर भी संत की संत. संत कोणत्या कुळामध्ये जन्माला येतात याला महत्व नाही, त्यांच्यामध्ये संतत्व कशामुळे आलं याला महत्व आहे. आणि म्हणून एखाद्याच धर्माला, एखाद्या जातीच्या माणसाला अभिमान तयार होईल आणि तो अभिमानानं फुगून जाईल, दांभिकपणा करेल. म्हणून भगवंतानं संतांच्या रूपानं प्रत्येक जातीमध्ये जन्म घेतला. उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काय नेने भगवंत. तीर्थ भाव भक्ती देखो नेया, तीर्थ भाव भक्ती देखो नेया. उच्च नीच काय नेने भगवंता, उच्च नीच काय नेने भगवंता. तीर्थ भाव भक्ती देखो नेया, तीर्थ भाव भक्ती देखो नेया. चर्म रंगु लागे रोहिदास संगे, चर्म रंगु लागे रोहिदास संगे. चर्म रंगु लागे रोहिदास संगे, कबीराचे मागे चले बिने, कबीराचे मागे चले बिने. उच्च नीच काय नेने भगवंत, उच्च नीच काय नेने भगवंत. तीर्थ भाव भक्ती देखो नेया, तीर्थ भाव भक्ती देखो नेया. भगवंत सर्व कुळांमध्ये जन्माला आलेत. धोब्याच्या कुळात गाडगे बाबांच्या रूपानं आलेत. कुंब्याच्या कुळामध्ये तुकोबारायांच्या रूपानं जन्माला आलेत. कुंभाराच्या कुळामध्ये गोडवा काकांच्या रूपानं जन्माला आले. माळ्याच्या घरी सावतबांच्या रूपानं जन्माला आले. कसायच्या घरी सजन कसायच्या रूपानं जन्माला आले. अहो, ज्याला आपण हरिजन म्हणतो, बौद्ध म्हणतो, त्या काळात त्यांना महार म्हणायचे, तिथे चोखोबाच्या रूपानं जन्माला आले. भगवंत काही पाहत नाही, तो संतांना म्हणजे जगाचा उद्धार व्हावा, ज्ञानाचा प्रसार व्हावा, भागवत धर्माचा प्रसार व्हावा, यासाठी सर्व कुळांमध्ये जन्माला येतात. सुतजी जरी उच्च नीच कुळामध्ये जन्माला आले तरी त्यांना महत्व होतं. का? पूजा कशाची होते महाराज? विद्या नाही. पूजा कोणाची करता तुम्ही? बोला ना. बोला बोला. आपल्या कथेतून सत्संग होणार आहे. कोणाची? गुणाची पूजा. या सुत महाराजांजवळ गुण विशेष होते आणि म्हणून त्यांची पूजा, त्यांनी नमस्कार केला, त्यांना पिठावरती बसवलं, त्यांचे चरण छालन केले आणि नम्र भावानं प्रश्न केला. साधू संतांना जर प्रश्न विचारायचा असेल ना माय बापा हो, तो अगदी लीन होऊन नम्र भावानं प्रश्न करा. कारण त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. त्या ठिकाणी ताठा चालत नाही. धनाचा, मानाचा, रंगाचा, रूपाचा, ज्ञानाचा सर्व अभिमान टाकून
त्यांच्या जवळ लीन होऊन शरण जाऊन नम्र होऊन त्यांना प्रश्न विचारला. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. अरे अर्जुना, हे ज्ञान जर तुला पाहिजे असेल ना, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्व. ते ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुमडा ओळखोनी. कसा त्यांना मग स्वाधीन करायचा? तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले सांगितले किर पुसले ज्याने अंतःकरण बोधले संकल्पाने. अर्जुना, त्यांना तनानं मनानं धनानं शरण जायचं आणि मग ते प्रसन्न झाल्यावर त्यांना प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? काय मी उदार पावेल, कधी उदार पावेल, काही कृपा करी नारायण, कधी कृपा करी नारायण, असे तुम्ही सांगा संत जन, असे भगतील संत जन, करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म. समाधानाची ताजे करी माझा उद्धार कशानं होईल? माझ्या जन्माचं सार्थक कशाला होईल? तो भगवंत मला कधी भेटेल? हे जन्म मरणाचं कर्माचं हे कधी खंडन होईल? असा प्रश्न विचारायचा. ते शौनक आदी ऋषी सूतजींसमोर नतमस्तक झाले आणि नम्र भान प्रश्न केला की सूत महाराज, आजपर्यंत आम्ही आपल्या मुखातून अनेक कथा ऐकल्या आणि कथा ऐकताना आमचं समाधान काही होत नाही. आम्हाला असं वाटतं की अजून खादलेसे खावे वाटे, भेटले भेटावे, अजून अजून ऐकायचं. कारण ते तुमच्या मुखातून जे अमृत निघतं कथामुळं हे फार गोड आहे. पण आता आमची अशी इच्छा आहे की आजपर्यंत तुम्ही आम्हाला अनेक शास्त्र अनेक ग्रंथ ऐकवले, पण आज आमची इच्छा आहे की आम्हाला तुम्ही सर्व शास्त्रांचं सार सांगावं. या बाकीचे शास्त्र दह्या दुधासारखे आहे, पण लोण्यासारखं नवनीत आम्हाला पाहिजे आहे आणि ते नवनीत आम्हाला तुम्ही ऐकवा. तेव्हा सूत महाराज म्हणाले की ऋषीजन हो, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, पण तुम्ही जगाच्या उद्धारासाठी असा प्रश्न केला. तुम्हाला जर नवनीत पाहिजे आहे तर ते नवनीत फक्त श्रीमद भागवत ग्रंथातून भेटेल. कारण भागवत ग्रंथ हा प्रेम ग्रंथ आहे आणि प्रेम हे 5वा पुरुषार्थ आहे. 5वा पुरुषार्थ प्राप्त झाला म्हणजे या जीवाला सर्व काही प्राप्त झालं आणि त्याच्यासाठी ही भागवत कथा ऐकायची. ह्या भागवतात त्या ऋषींनी विचारलं, भागवतात असं आहे तरी काय? तर सूतजी म्हणाले, भागवतामध्ये काय नाही. भागवतामध्ये प्रेम आहे, भागवतामध्ये भक्ती आहे, भागवतामध्ये ज्ञान आहे, भागवतामध्ये वैराग्य आहे. भागवत म्हणजे हा ग्रंथ समजू नका, भागवत म्हणजे पुस्तक समजू नका. भागवत म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मयीन रूप आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण रूपाने या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून भागवताचा महिमा अनेक अवर्णनीय आहे. जेव्हा
शुकदेवजी राजा परीक्षितीला भागवत सांगायला आलेत. राजा परीक्षितीला शाप भेटला की 7 दिवसामध्ये मृत्यू होणार. आणि परीक्षितीच्या उद्धारासाठी भगवंतानं प्रेरणा दिली. शुकदेवजी त्या ठिकाणी आले. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी स्वर्गातले देव आले अमृताचा कुंभ घेऊन. आणि ते म्हणायला लागले, शुकदेवजी या राजा परीक्षितीला 7 दिवसात मृत्यू होणार आहे. याला अमर करण्यासाठी आम्ही हा अमृत कुंभ आणलाय. याने हे अमृत प्यावं आणि अमर व्हावं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला ती भागवत कथा सांगा. तेव्हा शुकदेवजी म्हणता, वार वा देवांनो, चांगले मतलबी दिसता. तुमचं अमृत कुंभ म्हणजे काचाचा तुकडा आणि भागवत म्हणजे एक अनमोल किमतीचा हिरा. एका काचाच्या तुकड्याची बरोबरी त्या अनमोल हिऱ्याबरोबर कशी होईल? तुम्हाला ते अमृत भेटणार नाही, कथामृत भेटणार नाही. राजाला विचारलं, राजा तुला अमर व्हायचं आहे का? पण लक्षात घे, स्वर्गातलं अमृत जे आहे हे पाप मिश्रित अमृत आहे. स्वर्गाचं अमृत सेवन केलं म्हणजे तुम्हाला स्वर्गाचे भोग मिळतील, पण क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्याचा क्षय झाला म्हणजे पुन्हा पुण्याची पावटी सरे खाली यावं लागेल. आणि या कथामृताचं महत्व काय महाराज? तर कथामृत सेवन केल्यानं जन्म मरणाचा नाश होईल. कथामृत केल्यानं तुम्हाला भगवत स्वरूप प्राप्त होईल. कथामृत केल्यानं तुमचं आणि देवाचं सख्य जुळेल. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव पहावया गेलो तेथे देवच नाही. जो भागवत ऐकतो पूर्ण सर्वांगाचे कान करून तो स्वतः देव होऊन जातो. देव पहावया गेलो तेथे देवच नाही. याप्रमाणे राजा परीक्षितीचं मृत्यू 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचं जन्म मरण संपलं आणि राजा परीक्षिती मोक्षाला प्राप्त झाले. त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा जन्म मरण संपणार. माझे मरण पाहिल्या मी डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य. असा हा भागवत महिमा आहे. मग राजा तुला हे पाहिजे का ते पाहिजे? तर राजा म्हणे मला कथामृतच पाहिजे. ज्या कथामृतामध्ये भगवंताचं नाम आहे. कारण त्या नामाचं काय महात्म्य आहे? सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम
भगवंताच्या नामाने चित्ताला समाधान प्राप्त होते. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत. असा ह्या कथेचा महिमा आहे. आणि म्हणून राजा परीक्षितीनं म्हटलं की मला ते स्वर्गाचं अमृत नको आहे, मला कथामृतच पाहिजे. आणि ती कथामृत ऐकवण्यासाठी आता श्रुत मुनी म्हणतात शौनक आदी ऋषींना की तुम्हाला मी कथा सांगतोय. ज्या कथेनं राजा परीक्षितीचा उद्धार झाला ती कथा कशी आहे त्याच्याबद्दल आता सुरुवात करताय. बद्रीनारायणाच्या ठिकाणी विशालपुरीमध्ये सनत कुमार राहत होते. त्या ठिकाणी फिरत फिरत नारदजी गेले. नारदजींचा चेहरा अतिशय उदास होता, चिंताक्रांत होता. सनत कुमार बसलेले होते त्या ठिकाणी. नारदजी गेले. नारदांनी त्या सनत कुमारांना नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. सनत कुमारांनीही त्यांना नमस्कार केला आणि विचारलं, नारदजी आप तो हरिदास है और हरि का दास कभी होवे नहीं उदास. जो भगवंताचा दास आहे तो उदास नसतो. आणि तुमच्या चेहऱ्यावरची चिंता आहे, उदासी आहे, याचं कारण काय? कुठं चिंता तुरो, तुम्ही का उदास आहे? जो चिंता करतो तो वैष्णव नाही, जो चिंतन करतो तो वैष्णव. भक्त चिंता नाही करत, भक्त चिंतन करतो. भक्ताला विश्वास असतो की मी ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय, ज्याला मी आपलंस केलंय, तो माझी सर्व चिंता करेल. एखाद्या दुर्बळाच्या कन्येनं राजाला पती म्हणून स्वीकारलं तर त्या दुर्बळाच्या कन्येचं त्या राजाच्या पत्नीचं जर लुगडं फाटलं, साडी फाटली तर जाईल कोणाची? कोणाची जाईल? दुर्बळाची कन्या समर्थाने गेली, अवदसाने मागे. राजाची कांता काय भीक मागे, मनाची आरोग्य सिद्धी पावे. तो भगवंताचा भक्त आहे. भक्त म्हणजे नुसतं खाणारा भक्त नाही बरं. भक्त जो कधीच भगवंतापासून मी भक्त नाही. इकडे घेतले की तुम्ही सोडता. चिंता करू नका. पुढे सर, माईक पुढे घ्या. थोडं थांब. तिकडे घेऊन घ्या महाराज. इथेच पुढे सर. थोडस पुढे असं पुढे हे आपलं युट्यूब वरती जाणार आहे. बोला ना काय ना. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. केशव माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. केशव माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोपाल बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि
त्यांना सनकादिक ऋषी म्हणतात की नारदजी तुम्ही उदास काय? अहो तुम्ही हरिभक्त आहेत. भक्त कोणाला म्हणतात? जो कधीच विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणतात. यानं सर्वस्व अर्पण केलेलं आहे तो भक्त. निंबू बकरा कोंबडा अर्पण करणारा नाही बरं. त्याला बळी पाहिजे. तो भगवंत बळी घेतो. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. तुका म्हणे प्राण 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 तुका म्हणे होऊ देत नाही. नारदजी तुम्ही भक्त आहे आणि तुम्ही उदास आहे याचं कारण काय सांगा? मोकळं बोला. कारण माणसानं गुरु महाराज संत आणि देव यांच्याजवळ आपलं दुखणं सांगावं. माणसाजवळ कधी दुखणं सांगू नका. ते रडून ऐकतील आणि हसून तुमची हिजा करून सांगतील. आपलं दुखणं आहे ते भगवंताला सांगा. त्याच्याजवळ रडा. त्याच्याशी गोष्टी करा. देवा माझं काय चुकलं त्याच्यामुळे मला हे दुखणं भोगावं लागतंय. मला सांग तुम्ही काय करावं. किंवा संताला म्हणावं की मला हे दुःख होत आहे. या दुःखातून माझी निवृत्ती कशी होईल. माझ्या मनाला शांती कशी प्राप्त होईल. संत मार्ग सांगतील. पण आपण संतांजवळ जात नाही आणि संतांना सांगत असताना आपले अवगुण पण सांगा बरं. लोक काय करतात महाराज, पुण्य वाखाणतात. काशी यात्रा केली, 4 धाम यात्रा केली, 4 पोत्याचे मांदे घातले, पण किती लोकांचे गळे कापले, किती लोकांशी हरामखोरी केली, कोणाचं बाटूक कापून आणलं, किती चोऱ्या पचवल्या. हे सांगतो का? नाही सांगत. परिणाम काय होतो? आपण शेतकरी माणसं आहोत. आपण जे बीज पेरतो ते झाकल्या जातं. जे झाकल्या जातं ते उगतं. जे झाकल्या जातं ते आणि जे उघड पडते ते उगत. तुम्ही पुण्य उघड करता म्हणजे त्याला फळ येत नाही. पाप झाकून ठेवता त्याला फळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांजवळ आपण केलेले अवगुण, मी असा पापी आहे, माझ्या हातून असं घडू नये, ते घडलं, ते सांगावं. वाल्या कोळ्यानं नाही सांगितलं का
नारदांजवळ की नारदा किती माणसं मारतो काय विचारतो. अरे मी माणसं किती मारल्याची तर गंतीच नाही. नुसतं साधू साधू लोक मारले तर त्यांच्या शालिग्रामाचे 7 राजन भरले. मग बाकीच्या लोकांची काही गंती आहे. कबूल झाला. तर नारदजींनी म्हणतात की ऐका गुरु महाराज तुम्ही बरोबर ओळखलं मी उदास आहे. पण माझ्या उदासीचं कारण हे माझ्या स्वतःसाठी नाही. मी फिरत फिरत आलो, यात्रा करत होतो, अनेक तीर्थांवरती गेलो तर मी पाहिलं माझा देश दुःखी आहे. या जगामध्ये सत्य तप दया दान राहिलेलं नाही. मनुष्य बोलतो काही आणि करतो काही. माणसाच्या मनात असतं काही आणि होतं काही. आणि प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी झालाय. फक्त आपल्या पोटापुरता विचार करतो. उदरंभ रीनो जीव हा जीव केवल अपने अपने पेट भरने वाले और स्वार्थी हो गए, दूसरों का विचार नहीं करते. ना आईचा विचार आहे, ना वडिलांचा विचार आहे, नाही कोणाचा विचार आहे. समाजामध्ये कोणाला सुख शांती नाही. जो पाहावा तो दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा. 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 सुखिया कोई नहीं रे. सुखिया कोई नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा. जो देखे तो दुखिया बाबा. का हो माधवराव कसे आहे.
माधवराव कसे आहे तुम्ही? सुखात आहे? बरं आहे महाराज, बरं आहे. बरं म्हणजे कसं म्हणतात ते कणारून कुदून. ऊपर से तो बहुत बनी, अंदर की खुदा जाने. नारद महर्षी फिरत राहिले. त्यांनी अनेक स्थानांवरती परिभ्रमण केलं. त्यांच्या मनाला शांती मिळाली नाही. ते साधूंच्या मठावरती गेले. ये मठ किसका है? बोले ब्रह्मचारी बाबा का. ये बच्चे किसके? बोले ब्रह्मचारी बाबा के. मठ कोणाचा? ब्रह्मचारी बाबाचा. लेकर कोणाचे? ब्रह्मचारी. पुढे गेले. ये मठ किसका है? बोले त्यागी जी महाराज का. और ये गाड्या घोड्या किसके है? बोले त्यागी जी महाराज क्या. नाव काय? त्यागी जी महाराज. और सर्व ऐश्वर्य त्यागी जी महाराज जवळ. सर्व दांभ भरलाय, पाखंड.